सिनेसृष्टीत बऱ्याच कलाकार मंडळींची मुलंही त्यांच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात पदार्पण करताना दिसत आहे। परंतु यापैकी काही कलाकार मंडळींच्या मुलांनी मात्र वेगळं क्षेत्र निवडलं असल्याचं पाहायला मिळतंय। यापैकीच एक कलाकार म्हणजे अभिनेते शरद पोंक्षे। मराठी चित्रपट सृष्टीत आपल्या उत्तम अभिनय शैलीमुळे शरद पोंक्षे यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली। अनेक चित्रपट, नाटक, मालिका यांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत शरद पोंक्षे यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं। शरद पोंक्षे यांच्या लेकीने अभिनय क्षेत्र न निवडता तिने वेगळ्या क्षेत्राची निवड केली आहे। शरद पोंक्षे यांची लेक सिद्धी ही वैमानिक म्हणजेच पायलट झाली आहे। काल महिला दिनानिमित्त त्यांनी इंस्टाग्राम अकाउंटवरून त्यांच्या लेकीसाठी एक खास पोस्ट शेअर केली होती। शरद पोंक्षे यांनी त्यांची मुलगी सिद्धी पायलट होण्याचे शिक्षण घेण्यासाठी परदेशात गेली होती। 12वीत उत्तम गुण मिळवल्यानंतर ती परदेशात शिक्षणासाठी गेली। पायलट झाल्यानंतर शरद यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून लेकीसाठी खास पोस्टही शेअर केली होती। यानंतर आता महिला दिनानिमित्त एक खास पोस्ट शेअर करत त्यांनी लेकीचा एक फोटो शेअर केला आहे। या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं आहे की महिला दिनाच्या शुभेच्छा। माझी मुलगी सिद्धी आधी पायलट व काल फ्लाइट इन्स्ट्रक्टर झाली। स्वकष्टाने मेहनतीने कोणाच्याही मदतीशिवाय तिने हे यश संपादन केलं। एका बापाला आणखी काय हवं? अभिनंदन सिद्धी, असं म्हणत त्यांनी लेकीच्या कौतुकास्पद ही खास पोस्ट शेअर केली। गेली काही वर्ष शरद पोंक्षे यांच्या कुटुंबियांना अवघडच गेली होती, कारण शरद यांना कर्करोगाचं निदान झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी अतिशय खंबीरपणे त्यांना साथ दिली। अशा परिस्थितीत अभ्यास करून त्यांच्या मुलीने 12वीच्या परीक्षेतही चांगले गुण मिळवले होते। त्यानंतर त्यांची लेक उच्च शिक्षणासाठी परदेशात गेली आणि ती आधी पायलट व आता फ्लाइट इन्स्ट्रक्टर झाली आहे। मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।